Hello students, chapter number 10 Human Health and Diseases part 6. आजचा आपला टॉपिक आहे कॅन्सर. Cancer. It is abnormal, uncontrolled and purposeless division of cells may lead to formation or development of mass of undifferentiated cells. कॅन्सर हा असा डिसीज आहे ज्यामध्ये सेल डिव्हिजन हे कसं असतं, अनकंट्रोल्ड असतं. म्हणजे त्याच्यावर कोणताही कंट्रोल नसतं. कंट्रोल नसल्यामुळे काय होतं, तर नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात. ओके, आणि ह्या सेल्स ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती ॲबनॉर्मल असते. ओके, नॉर्मल सेल डिव्हिजन नसतं, तर ते कसं असतं, ॲबनॉर्मल. कारण नॉर्मल सेल डिव्हिजन कसं असतं की त्याच्यावर कंट्रोल असतं की कोणत्या स्टेजला स्टॉप होणं, चेक पॉईंट असतात, प्लस कोणत्या सेल डिफरन्शिएट होतात, कोणत्या सेल प्रोग्राम सेल डेथ असते. म्हणजे त्या काही सेल असतात त्यांचं वर्किंग थांबल्यानंतर त्यांची डेथ होणं, ह्या सगळ्या नॉर्मल प्रोसेस झाल्या. पण कंटिन्युअसली सेल डिव्हिजन होत असेल तर तिथं काय असणार आहे, सेलचे नंबर्स इन्क्रीज होणार. आणि हे सेलचे नंबर इन्क्रीज झाल्यामुळं काय होईल, इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ मास of undifferentiated cell and it is known as tumor. ओके, तिथं ट्यूमर फॉर्मेशन होणार. कॅन्सर हार्म्स बॉडी when cancer cells divide uncontrollably to form new lumps or masses of tissue called neoplasm. तिथं न्यूओप्लाझम म्हणजेच काय, तर लम्प्स और मास ऑफ टिश्यू फॉर्म होईल आणि तो कसं बॉडीसाठी हार्मफुल असणार आहे, एक्सेप्ट ल्युकेमिया. ल्युकेमियामध्ये असं होत नाही, थोडं वेगळी कंडिशन असते. पण इथं एक लक्षात घ्या की कॅन्सर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल्स आहेच, प्लस हे जे काही लम्स फॉर्म होणार आहेत, मास ऑफ टिश्यू फॉर्म होणार आहे, त्याला काय म्हटलं जातं, न्यूओप्लाझम. ट्युमर्स ग्रो and interfere with normal functioning of various organs. आता हे जे काही ट्यूमर फॉर्म होतात, ग्रो होतात, तर ते काय करतात, तर नॉर्मल जे काही फंक्शन सुरू असतं एखाद्या ऑर्गनचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टमकचं जे काही नॉर्मल ऑर्गन, स्टमक हा एक ऑर्गन आहे, त्याचं नॉर्मल फंक्शनिंग जे काय असेल ते सुरू असेल. पण तिथं जर ट्यूमर फॉर्म झाला तर तो काय करेल, तो ट्यूमर त्या स्टमकच्या नॉर्मल फंक्शनमध्ये इंटरफेअर करणार. Okay, and also release secretion which alter the body function. आणि काही सिक्रेशन ते सिक्रेट करतात हे ट्यूमर, आणि ज्यामुळे काय होतं, तर नॉर्मल फंक्शनिंग बॉडीचं व्यवस्थित होत नाही. कॅन्सर इज वन ऑफ द मेन किलर डिसीज नाउ डेज. देन ऑन्कोलॉजिस्ट एक टर्म बघायची आपल्याला. फिजिशियन और रिसर्चर्स हू स्पेशलाइज इन स्टडी, diagnosis, treatment and prevention of cancer are called oncologist. ऑन्कोलॉजिस्ट हे अशा लोकांना म्हटलं जातं की जे फिजिशियन आहेत, रिसर्चर्स आहेत, आणि जे काय करतात, तर कॅन्सरचा स्टडी करतात, प्लस डायग्नोसिस करतात, ट्रीटमेंट करतात आणि प्रिव्हेन्शन करतात, तर त्यांना ऑन्कोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म ट्यूमर. आता ट्यूमर एक सिंपल वर्डमध्ये आपण म्हणू शकतो की मास ऑफ सेल्स. ओके, मास ऑफ सेल्स. आणि हे जे काय आहे, तर ते ट्यूमर आहे, पण तो प्रत्येक वेळी कॅन्सरस ट्यूमर असतो असं नाही. एक लक्षात घ्या की कॅन्सर आणि ट्यूमर ह्यामध्ये डिफरन्सिएशन काय, तर ट्यूमर हा प्रत्येक वेळी कॅन्सरस असणार नाही. इट मे डेव्हलप एनिवेअर इन बॉडी. हा ट्यूमर बॉडीमध्ये कुठेही डेव्हलप होतो. अँड ऑल ट्यूमर्स आर नॉट कॅन्सरस. देर आर टू टाइप्स ऑफ ट्यूमर्स, बनाइन ट्यूमर अँड मॅलिग्नंट ट्यूमर. बनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर अँड कॅन्सरस और मॅलिग्नंट. म्हणजे बनाइन असेल तर तो नॉन मॅलिग्नंट असतो आणि कॅन्सरस म्हणजेच मॅलिग्नंट असतो. फर्स्ट, बनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. इट ग्रोज स्लोली अँड मे अटेन क्वाईट लार्ज साईज. म्हणजे हा ट्यूमरची जी काही ग्रोथ आहे ती स्लो असते आणि क्वाईट लार्ज साईज थोडी जास्त असते. बट इम्पॉर्टंट यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, इट रिमेन्स रिस्ट्रिक्टेड टू साईट ऑफ इट्स ओरिजिन.
म्हणजे जिथं हा ट्यूमर फॉर्म झालेला आहे, आता हा बनाईन ग्रोथ आहे, म्हणजे हा ट्यूमर फॉर्म झालेला आहे, हा जिथं फॉर्म झालाय म्हणजे ज्या ऑर्गनमध्ये फॉर्म झालेला आहे तो तिथंच असतो, तिथंच राहतो, ते तो बॉडीमध्ये बाकीच्या ठिकाणी स्प्रेड होत नाही. म्हणजे आता ह्या सेल्स आहेत, ओके, मास फॉर्म झालेला आहेत, लम्स फॉर्म झालेले आहेत, आणि याच्या अराउंड काय तर कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल आहे, आणि या बाजूला काय आहेत, नॉर्मल सेल्स आहेत, नॉर्मल टिश्यू सेल, आणि ह्या कशा असणार आहेत, ॲबनॉर्मल आहेत. हे झालं बनाईन ट्यूमर. हा कुठंही त्याची जागा सोडून बाकी कोणत्याही ऑर्गनकडे स्प्रेड होत नाही. जे जर स्टमक मध्ये झाला असेल तर तो तिथंच असणार आहे, इंटेस्टाईन मध्ये झाला असेल तर तिथंच असेल, फॉर एक्झाम्पल युटेरस मध्ये झाला असेल तर तो तिथंच राहणार आहे. म्हणजे हे त्याचं साईट ऑफ ओरिजिन झालं. ओके, हा जो ऑर्गन असेल जिथं तो ओरिजिन झालेला आहे ते त्याचं साईट ऑफ ओरिजिन, आणि तिथं म्हणून काय म्हटलं गेलंय, रिस्ट्रिक्टेड टू साईट ऑफ ओरिजिन. देन इट डज नॉट स्प्रेड other part of body. Then some benign tumors are harmful and fatal. हार्मफुल काही ट्युमर्स कशा असतात तर हार्मफुल असतात आणि फेटल असतात, म्हणजे ज्यामुळे डेथ होऊ शकते, आणि त्यातलं एक एक्झाम्पल आहे ब्रेन ट्युमर. इन ब्रेन ट्युमर डेथ कॉजेस बिकॉज ब्रेन स्क्वीज्ड अगेन्स्ट द हार्ड स्कल. आता ब्रेन ट्युमर मध्ये डेथ एक्झॅक्टली कशी होते तर ब्रेनच्या अराउंड काय असणार आहे, स्कल, हार्ड स्कल आहे, ओके, आणि ह्यामुळे काय होतं, त्या ट्युमरला त्याची ग्रोथ होण्यासाठी एक लिमिटेड एरिया आहे, कारण स्कल, हार्ड स्कल असल्यामुळे काय होतं तर आत तो ट्युमर जेव्हा त्याची ग्रोथ होत असते तर तो काय करतो तेव्हा तर तिथं जागा कमी असल्यामुळं, त्याला ग्रो होण्यासाठी जागा कमी असल्यामुळं तो जे काही व्हायटल पार्ट्स आहेत ब्रेन मधले तर ते स्क्वीज होतात, ओके, स्क्वीज होतात, आणि त्यामुळं काय तो ट्युमर स्क्वीज करतो व्हायटल पार्ट्सना, कारण तो जसा त्याची साईज वाढत जाईल तसे जे काही ब्रेनचे महत्वाचे जे काही पार्ट्स आहेत म्हणजे तर त्यावर इफेक्ट होणार आहे, कारण त्यांना फंक्शनिंग करणं हे डिफिकल्ट होत जातं, आणि त्यामुळं काय होते, डेथ. देन बनाईन ट्युमर समटाइम्स बिकम मॅलिग्नंट. आता काही वेळा बनाईन ट्युमर हे मॅलिग्नंट ट्युमर बनतात, म्हणजे कॅन्सरस बनतात इन ॲडिनोमा अँड फायब्रॉइड. आता ॲडिनोमा मीन्स बनाईन ट्युमर फ्रॉम ग्लँड्युलर स्ट्रक्चर इन एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यूमध्ये जे काही ग्लँड्युलर स्ट्रक्चर आहेत तिथं जे काही फॉर्म होणारे ट्युमर्स आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, ॲडिनोमा, आणि हे काही वेळा मॅलिग्नंट होतात, कॅन्सरस होतात. त्यानंतर फायब्रॉइड. आता फायब्रॉइड मीन्स ट्यूमर मेड आउट ऑफ स्मूथ मसल सेल्स. हे स्मूथ मसल सेल्स आणि फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेले जे काही ट्युमर्स आहेत हे काही वेळा युटेरसमध्ये फॉर्म होतात, फायब्रॉइड, ओके. तर असे काही वेळा मॅलिग्नंट ट्युमर असू शकतात. प्रत्येक शब्दाचा जो काही मी मिनिंग सांगितलेला आहे तो लक्षात ठेवा किंवा कुठेतरी नोट डाऊन करून घ्या, म्हणजे नंतर रीड करत असताना तुम्हाला डिफिकल्टीज येणार नाहीत. आता नेक्स्ट बघूयात मॅलिग्नंट ट्युमर और कॅन्सर. ग्रोथ रेट ऑफ दिस ट्युमर इज रॅपिड. म्हणजे जसं बनाईन ट्युमरमध्ये ग्रोथ कशी स्लो असते, इथं कशी असते, रॅपिड, खूप फास्ट ग्रोथ होते. देन मॉर्टॅलिटी रेट कम्पॅरेटिव्हली मोर दॅन बनाईन ट्युमर. ऑब्विसली मॉर्टॅलिटी रेट म्हणजे डेथ रेट, मॉर्टॅलिटी रेट म्हणजे डेथ रेट हा बनाईन ट्युमरपेक्षा मॅलिग्नंट ट्युमरमध्ये जास्तच असतो, कारण कॅन्सरस ट्युमर आहे तो, त्यामुळे त्याच्यामध्ये डेथ रेट जास्त असणार आहे. रॅपिड ग्रोथ कॉजेस ओव्हर क्राउडिंग अँड डिस्ट्रप्शन ऑफ नॉर्मल सेल्स. तर रॅपिड ग्रोथ झाल्यामुळं काय होतं, ओव्हर क्राउडिंग, गर्दी होते सेलची, आणि त्यामुळे काय होतं, नॉर्मल सेल डिस्टर्ब व्हायला लागतात. नॉर्मल सेलचं जे काय फंक्शनिंग तर डिस्टर्ब होतं, आणि तिथं आजूबाजूला त्या नॉर्मल सेलच्या बाजूला त्या अबनॉर्मल सेल इन्क्रीज झाल्यामुळं, त्यांचा मास फॉर्म झाल्यामुळं ह्या ज्या काही नॉर्मल सेल आहेत त्या डिस्टर्ब होऊ लागतात. कॅन्सरस सेल कम्पीट विथ नॉर्मल सेल फॉर न्यूट्रियंट्स अँड फायनली किल देम. कॅन्सरस सेल काय करतात, कॉम्पिटिशन करतात नॉर्मल सेल बरोबर न्यूट्रियंट्ससाठी, आणि फायनली काय करतात, त्यांना किल करतात नॉर्मल सेलना. दिस सेल्स
spread from one organ to other via blood or limb and form new tumor. आता बनाईन ट्युमरचे जे काही सेल्स आहेत त्या काय करतात, एका ऑर्गन कडून दुसऱ्या ऑर्गन कडे स्प्रेड होतात via blood or limb, then form secondary tumors and this migratory process called as metastasis. म्हणजे ज्या काय सेल्स आहेत त्यांचं मायग्रेशन होतं. आता ओरिजिन जे त्यांचं असेल, कोणत्याही एका ऑर्गनमध्ये जर तो ट्युमर फॉर्म झाला असेल तर तो तिथंच नाही थांबत, तर त्यातला सेल काय होतात, मायग्रेट होतात, स्प्रेड होतात, ब्लडमधून लिम्फमधून दुसऱ्या ऑर्गनकडे त्या स्प्रेड होतात आणि तिथं जाऊन नवीन ट्युमर तयार करतात आणि हा असतो सेकंडरी ट्युमर आणि ह्याच मायग्रेशनला काय म्हटलं जातं, मेटास्टेसिस. Then types of cancer, 5 main types according to type of tissue affected. तर टाइप्स आपण बघूयात, पण मला एक तुम्हाला सांगायचं तुम्ही विसरले की पहिल्या टॉपिकचे जे काही नोट्स तुम्हाला कुणाला हवे असतील तर टेलिग्रामवर मी त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. टेलिग्रामची लिंक मी माझ्या चॅनेलमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊन त्या नोट्स PDF फॉर्ममध्ये आहेत त्या तुम्ही घ्या, ज्यांना कुणाला हव्या आहेत त्यांना. आणि आता सध्या मी फर्स्ट टॉपिकच्या टाकलेल्या आहेत, नंतर सेकंड, थर्ड, फोर्थ असं टाकत जाईल. देन टाइप्स ऑफ कॅन्सर. आता हे टाइप्स कशावर आहेत की कोणता टिश्यू अफेक्टेड आहे यावर हे टाइप्स असणार आहेत. फर्स्ट कार्सिनोमा. कार्सिनोमा, cancer that arise from epithelial tissue covering or lining the body organ is known as carcinoma. epithelial tissue मध्ये होणारा जो कॅन्सर आहे त्याला कार्सिनोमा असं म्हटलं जातं. आणि epithelial tissue काय करतो, कव्हरिंग और लाइनिंग ऑफ बॉडी ऑर्गन्स. आणि एक्झाम्पल त्याचे आहेत ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर, कॅन्सर ऑफ स्टमक, स्किन कॅन्सर. हे टाइप्स जे आहेत ते कशासाठी करायचे, तर हा क्वेश्चन जो आहे तो काही वेळा मॅच द पेअर्स मध्ये येतो. म्हणजे एकीकडं ह्याची नावं दिली जातात आणि कोणता टिश्यू अफेक्टेड आहे ते असतं आणि मॅच द पेअर असा क्वेश्चन येतो. देन सार्कोमा, कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड सार्कोमा. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये होणारा जो काय कॅन्सर आहे त्याला सार्कोमा असं म्हटलं जातं. यामध्ये बोन ट्युमर असेल तर ऑस्टिओसार्कोमा, ऑस्टिओ बोन. मसल ट्युमर असेल तर मायोसार्कोमा. देन कॅन्सर ऑफ कार्टिलेज, कॉन्ड्रोसार्कोमा. आता यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायला एक इझी, म्हणजे ऑस्टिओ म्हटलं की बोन हे समजतं. त्यानंतर मसल्सवरून मायोसार्कोमा, मायोसिनवरून तुम्ही मायो हा वर्ड लक्षात ठेवा जो मसलशी रिलेटेड आहे. आणि कार्टिलेज, कॉन्ड्रो हा वर्ड कार्टिलेज, म्हणजे यावरून ही नावं लक्षात ठेवा. आणि कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू, लिपोसार्कोमा, लिपो अँड ॲडिपोज. ओके, हे सार्कोमामध्ये टाइप्स आहेत. देन लिम्फोमा, कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू कॉल्ड लिम्फोमा. लिम्फॅटिक टिश्यू मध्ये असणारा लिम्फोमा. इट अकर्स इन लिम्फॅटिक नोड्स, स्प्लीन अँड टिश्यू ऑफ इम्युनो सिस्टीम. या 3 ठिकाणी होणारा जो काही कॅन्सर आहे त्याला लिम्फोमा असं म्हटलं जातं. आणि हा पॉइंट, कॅन्सर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही स्किप अजिबातच करू नका. देन ल्युकेमिया, इट्स टाइप ऑफ ब्लड कॅन्सर in which there is excessive formation of WBC or leukocytes. इथं काय होतं तर WBCचे जे काही नंबर्स आहेत ते खूप जास्त वाढतात इन बोन मॅरो and people suffering from leukemia have very high leukocyte count. Leukocyte count हा खूप हाय असतो and blood contains millions of abnormal immature WBCs. ॲक्च्युली WBC ही आपली डिफेन्स मेकॅनिझम आहे, पण इथं ज्या काही सेल इन्क्रीज होतात म्हणजे ल्युकेमियामध्ये तर त्या इमॅच्युअर असतात आणि दे आर इनकेपेबल ऑफ फायटिंग इन्फेक्शन, म्हणजे कोणत्याही इन्फेक्शनला फाईट करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा कोणताही युजलेस असतात त्या, जसं आपण पहिल्यांदाच फर्स्ट स्लाइडमध्ये म्हटलं की पर्पजलेस. ओके,
जरी त्यांचा नंबर जास्त असतील तरी सुद्धा ते इन्फेक्शनला फाईट करू शकत नाहीत. यामध्ये आहे मोनोसायटिक ल्युकेमिया. मोनोसायटिक ल्युकेमिया याच्यामध्ये मोनोसाइट्स डॉमिनंट होतात, इन्क्रीज होतात इन बोन मॅरो. त्यानंतर लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया, लिम्फोसाइट्स इन्क्रीज होतात आणि हे असणार आहे ल्युकेमियामध्ये ब्लड कॅन्सर. ओके. देन ॲडिनोकार्सिनोमा. ॲडिनोकार्सिनोमा कॅन्सर अराइज इन थायरॉइड, पिट्युटरी अँड ॲड्रिनल अँड अदर ग्लँड्युलर टिश्यू. जे काही ग्लँड्युलर टिश्यूमध्ये होणारा जो काही कॅन्सर आहे त्याला ॲडिनोकार्सिनोमा असं म्हटलं जातं. हे झाले कॅन्सरचे टाईप्स. देन कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सर एक्झॅक्टली कसा होतो तर त्यामध्ये एक टर्म बघायचे कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिक मीन्स द फॅक्टर्स विच कॉज कॅन्सर. ज्या फॅक्टर्समुळे कॅन्सर होतो त्यांना कार्सिनोजेनिक असं म्हटलं जातं. फर्स्ट केमिकल्स. केमिकल्समध्ये निकोटीन, देन प्रॉडक्ट ऑफ कंबस्टन ऑफ कोल, ऑइल, देन सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, some sex hormones and steroids if given or secreted in large amount may cause cancer. आता केमिकल्समध्ये निकोटीन, ओके, ह्यामुळे कॅन्सर होतो. कोल किंवा ऑइल हे बर्न केल्यानंतर त्याच्यामधून जे काय त्याच्यामुळं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. प्लस काही हायड्रोकार्बन्स आहेत, काही सेक्स हार्मोन जे दिले गेले लार्ज अमाऊंटमध्ये जर दिले गेले किंवा जास्त सिक्रेशन त्यांचं आहे ते लार्ज अमाऊंटमध्ये असेल तरी सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. देन ब्रेस्ट कॅन्सर हॅव हार्मोनल रिलेशनशिप कॉमनली ऑब्झर्व्ड इन वुमन हू अवॉइड ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे ब्रेस्ट फिडिंग न करणारे जे काही वुमन्स आहेत त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं जे काही रेट आहे तो जास्त आहे. देन हे झालं सगळं केमिकल्समध्ये. देन रेडिएशन, एक्सरेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज आर कार्सिनोजेनिक. यांच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. देन रेट ऑफ स्किन कॅन्सर इज हायर इन पीपल वर्किंग इन व्हेरी सनी एरियाज ड्यू टू UV रेडिएशन. आता ह्यामध्ये एक्सरेज, गॅमा रेज हे एक आहेच कॉमन. त्यानंतर जे काही कॉस्मिक रेज. आता कॉस्मिक रेज म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या तर कॉस्मिक रेज हे काय तर दे कन्सिस्ट ऑफ व्हेरी हाय एनर्जी पार्टिकल. त्यांच्यामध्ये खूप हाय एनर्जी पार्टिकल असतात अँड तीच हाय एनर्जी पार्टिकल्स कम फ्रॉम आउटर स्पेस दॅट इज कॉस्मोस, म्हणून ते कोणते आहेत कॉस्मिक रेज आहेत. तर जे काही जास्त उन्हामध्ये काम करणारे असतात म्हणजे सनी एरियाजमध्ये काम करणारे असतात तर त्यांना स्किन कॅन्सरची रिस्क जास्त असते. देन नेक्स्ट viruses. Viruses which cause cancer have genes called viral oncogenes. म्हणजे कॅन्सर कॉज करणारे जे व्हायरस आहेत त्यांच्याकडं जीन्स असतात जे कॅन्सर कॉज करतात त्यांना व्हायरल ऑन्कोजीन असं म्हटलं जातं, V-onc genes. And these virus also called oncogenic viruses. Oncogenic viruses means cancer causing viruses. Example EBV, Epstein-Barr virus, then HPV, human papilloma virus, etc. Then oncogenes. Several genes called cellular oncogenes, C-onc genes or proto-oncogenes identify in normal cells. काही जीन्स असतात म्हणजे सेल्युलर ऑन्कोजिन्स असतात जे नॉर्मली त्यांचं फंक्शनिंग असतं टू गिव्ह सिग्नल फॉर सेल डिव्हिजन. म्हणजे असे काही फंक्शन ते नॉर्मली करत असतात आणि तेव्हा ते इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये असतात. आणि असे जीन्स जेव्हा ॲक्टिवेटेड होतात, आता हे कधी ॲक्टिवेट होणार, काही सर्टन कंडिशन्स असतील तेव्हा जर ते ॲक्टिवेट झाले तर त्यांची ऑन्कोजेनिक प्रॉपर्टी जी आहे ती येते. ऑन्कोजेनिक प्रॉपर्टी म्हणजे काय, कॅन्सर कॉझिंग. ओके. आणि एक इन शॉर्ट इथं काय समजून घ्यायचं आहे की जे काही जीन्स आहेत ते इनॅक्टिव्ह असताना नॉर्मल फंक्शन करतात आणि जेव्हा ॲक्टिवेट होतात तेव्हा ऑन्कोजेनिक प्रॉपर्टी असते म्हणजे कॅन्सर कॉझिंग प्रॉपर्टी असते. म्हणजेच हे कोणते, प्रोटो ऑन्कोजिन्स. ओके. देन ॲडिक्शन. स्मोकिंग असेल, च्युइंग ऑफ टोबॅको लीड टू कॅन्सर ऑफ माउथ, लिप्स, लंग्स, lungs. Then alcohol consumption may result in cancer of esophagus, stomach, intestine and liver. Drugs like
मरुआना अँड ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स ऑल्सो कॉज कॅन्सर. आता यामध्ये कसं ॲडिक्शन असेल, व्यसन जे असतील, स्मोकिंग किंवा टोबॅको यांच्यामुळं कॅन्सर होतोच, प्लस अल्कोहोल कन्झम्पशन असेल तर त्याच्यामध्ये इसोफॅगसचा कॅन्सर होतो, स्टमकचा कॅन्सर असेल, त्यानंतर इंटेस्टाईन, लिव्हर, आणि जे काय ड्रग्ज आहेत, मरुआना ड्रग्ज आहे त्याच्यामुळे कॅन्सर होतो, प्लस ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स काही सिंथेटिक स्टेरॉइड आहेत तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो. देन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. फर्स्ट, chemotherapy. Administration of certain anti-cancer drugs checks cell division by inhibiting DNA synthesis or more toxic to cancer cells than normal cells. ट्रीटमेंट ऑफ कॅन्सरमध्ये फर्स्ट असेल किमोथेरपी. तर यामध्ये काय केलं जातं तर अँटी कॅन्सर ड्रग दिले जातात आणि हे अँटी कॅन्सर ड्रग कसे असतात तर सेल डिव्हिजनला इनहिबिट करतात. म्हणजे सेल डिव्हिजन जे काही चेक पॉईंट्स आहेत तिथं डीएनएचं सिंथेसिस इनहिबिट करणार. त्यामुळे काय होईल, सेल सायकल कंप्लीट होणार नाही. सेल सायकल कंप्लीट होत असेल तर तिथं सेल डिव्हिजन होणार नाही, स्टॉप होणार किंवा इनहिबिट होणार, आणि त्यामुळं जी काय अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे सेलची ती इनहिबिट व्हायला मदत होईल. देन दिस ड्रग्स आर मोर टॉक्सिक टू कॅन्सर सेल. नॉर्मल सेलपेक्षा नॉर्मल सेलच्या ऐवजी ते जे काही कॅन्सर सेल आहेत ते त्यांना टॉक्सिक असतात. देन किमोथेरपी मे लीड टू हेअर लॉस और ॲनिमिया विच करेक्टेड आफ्टर ट्रीटमेंट इज स्टॉप. म्हणजे जेव्हा किमोथेरपी सुरू असते त्या कॅन्सर पेशंटला त्यावेळेस या किमोथेरपीचे जे काही साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये हेअर लॉस असतो, ॲनिमिया असतो, पण हे जे काही इफेक्ट्स आहेत ते ट्रीटमेंट स्टॉप केल्यानंतर स्टॉप होतात. ओके. देन रेडिओथेरपी. इट इज यूज्ड इन ॲडिशन टू किमोथेरपी. किमोथेरपी बरोबरच सोबतच रेडिओथेरपी पण ट्रीटमेंटमध्ये यूज केली जाते. The basic principle is to bombard the cancerous tissue or cells with rays from radioactive material. आता इथं जिथं कॅन्सरस टिश्यू आहे म्हणजे तिथं सेल मास ऑफ सेल आहे तिथं बॉम्बार्डिंग केलं जातं, म्हणजे त्याच्यावर मारा केला जातो रेडिओक्टिव्ह मटेरियलनं, आणि त्यामुळे काय होतं तर हा टिश्यू त्या रेडिएशनला एक्सपोज केला जातो आणि यामध्ये जे काही रेडिओक्टिव्ह मटेरियल आहे ते कोबाल्ट, इरिडियम, आयोडीन हे यूज केलं जातं आणि त्यामुळे काय होतं तो टिश्यू डिस्ट्रॉय केला जातो. त्यामध्ये एक्सरेज, गॅमा रेज अँड चार्ज पार्टिकल्स आर यूज टू डिस्ट्रॉय कॅन्सरस टिश्यू और सेल्स बट कॉजेस मिनिमम डॅमेज टू सराउंडिंग नॉर्मल टिश्यू सेल्स. आता कॅन्सरस सेलना डिस्ट्रॉय करत असताना त्याच्यासोबतच ज्या काही नॉर्मल सेल आहेत त्यांना मिनिमम डॅमेज होईल असं ते बॉम्बार्डिंग असतं. देन सर्जरीमध्ये एंटायर कॅन्सरस टिश्यू और सेल्स आर रिमूव्ड सर्जिकली. इट हॅज लिमिटेड युटिलिटी. ह्याचा जो उपयोग आहे तो थोडा लिमिटेड आहे, कारण टिश्यू किंवा सेल्स ह्या रिमूव्ह केल्या जातात ज्या कॅन्सरस असतात त्या. मग यामध्ये ब्रेस्ट ट्यूमर असेल किंवा युटेरिन ट्यूमर असेल याच्यामध्ये ही ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह असते, मोस्ट इफेक्टिव्ह. बट अदर ट्रीटमेंट ऑल्सो गिवन टू किल कॅन्सरस सेल दॅट मे एस्केप इन सर्जरी. काही वेळा सर्जरी करत असताना काही कॅन्सरस सेल ह्या एस्केप झालेल्या असतात, म्हणजे सर्जरीमध्ये रिमूव्ह करत असताना त्या टोटली रिमूव्ह होत नाहीत, तर त्या जर काही राहिल्या असतील तर त्यांना अजून एक ॲडिशनल ट्रीटमेंट तिथं दिली जाते. देन इम्युनोथेरपी. ट्यूमर सेल्स शो टू अवॉइड डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन बाय इम्युनी सिस्टीम. ट्यूमर सेल या इम्युनी सिस्टीमकडून डिटेक्ट होत नाहीत आणि डिस्ट्रक्ट होत नाहीत, म्हणजे ओळखून येत नाहीत आणि प्लस त्यांचं डिस्ट्रॉय होत नाहीत. तर अशा वेळेस काय केलं जातं, द पेशंट्स आर गिवन सबस्टन्स कॉल्ड बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर्स सच एज अल्फा इंटरफेरॉन अँड विच ॲक्टिवेट्स इम्युनी सिस्टीम अँड हेल्प्स टू डिस्ट्रॉय ट्यूमर. अशा पेशंटमध्ये बाहेरून बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर दिले जातात आणि हे काय करतात तर इम्युनी सिस्टीमला ॲक्टिवेट करतात टू डिटेक्ट दॅट ट्यूमर सेल अँड डिस्ट्रॉय इट. ओके. म्हणजे त्यांना डिटेक्ट करण्यासाठी आणि डिस्ट्रॉय करण्यासाठी इम्युनी सिस्टीमला ते मॉडिफाय करतात, ॲक्टिवेट करतात, आणि यांनाच काय म्हटलं जातं बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर, आणि त्याचा एक्झाम्पल आहे अल्फा इंटरफेरॉन. देन सपोर्टिव्ह therapy. Supportive therapy is used to treat symptoms of cancer and side effects of cancer treatment. Supportive therapy ही जे काही सिम्पटम्स आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी प्लस काही साईड इफेक्ट्स असतात, कॅन्सर ट्रीटमेंटमुळे जे काही साईड इफेक्ट्स होतात तर त्यांच्या
त्यासाठी सपोर्टिव्ह थेरपी दिली जाते आणि यामुळे काय होतं, टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ कॅन्सर पेशंटची जी काय लाईफ क्वालिटी आहे, लाईफ क्वालिटी म्हणजे काय, तर त्याचा त्रास कमीत कमी होण्यासाठी ओके यासाठी एक सपोर्टिव्ह थेरपी दिली जाते. अँड ही जी केअर थेरपी आहे ती प्रत्येक पेशंटच्या कंडिशन प्रमाणे चेंज होत जाते. इट डिपेंड्स अपॉन द कंडिशन ऑफ इंडिव्हिज्युअल पेशंट्स. ओके, हे सगळे आहेत ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तुम्ही समजून घ्या नीट. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की जे काय नोट्स आहेत त्या टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक मी फर्स्ट चॅप्टरच्या फर्स्ट पार्टमध्ये दिलेली आहे, तर तिथं जाऊन तुम्ही त्या नोट्स बघू शकता, PDF फॉर्ममध्ये आहेत. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, काळजी घ्या. थँक्यू.